नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि फायनली आजपासून सुरू होणार आहे सिरीज ऑफ 1 मिलियनचं सेलिब्रेशन. 1 मिलियन मी आता बोलणार होतो. काय बोलणार? काय काय थीम होता तर आम्ही विचार काय केला आधी आम्ही तुम्हाला थॉट सांगतो आणि प्लीज आम्ही जे सिरीज टाकू ना ते स्किप नका करू. हवं तर तुम्ही लोकांना फॉरवर्ड करा, हवं तर 2 टाइम्स मध्ये share बघा, करा. 2x मध्ये 2x 2x मध्ये बघा. हा 2x मध्ये बघा, पण स्किप नका करू, फॉरवर्ड नका करू आणि लोकांना शेअर करा. तर आम्ही विचार केलं की 1 मिलियनच्या निमित्त आम्हाला भरपूर कॉमेंट्स पण आले होते की तुम्ही काहीतरी गरजू लोकांसाठी करा. तर आम्ही असं विचार केलं की आम्ही ह्याची छोटी सिरीज बनवू. तर आज आहे ती सिरीजचा फर्स्ट पार्ट. तर आज आम्ही विचार केला की आपण वृद्धाश्रमासाठी काहीतरी करूया. तर या वृद्धाश्रमामध्ये आम्ही युजली जातो. कधी पण असं बर्थडे वगैरे असेल तर आम्ही म्हणजे तिथे कसं चालतं हे सगळं यश सांगेल, बिकॉज त्याला खूप टाइम पासून माहिती आहे. तर इकडे मातोश्री नावाचा एक वृद्धाश्रम आहे, नाशिकच्या हायवेला आहे. त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहे, कारण जर तुम्हाला जायचं असेल तर तिकडे आम्ही काय करायचो, मम्मी पप्पा जेव्हा होते तेव्हा पप्पांच्या वाढदिवसाला, पप्पांच्या आईच्या वाढदिवसाला किंवा कोणाच्या मम्मीच्या आईच्या वाढदिवसाला तिकडे जाऊन तुम्ही डोनेट करू शकता. तर डोनेट कशा प्रकारे, तिकडे तुम्ही हवं तर धान्य देऊ शकता, त्यांना फोन करून विचारू शकता तुम्ही आधी काय गरज आहे. तर धान्य देऊ शकता, विम बार देऊ शकता, जे पण त्यांना गरजेचं सामान आहे ते. आणि अजून एक प्रकार आहे डोनेशनचा त्याच्यात आहे की तुम्ही तिकडचे जे लोक आहेत त्यांना जेवण वाटू शकता. जेवण म्हणजे कसं, तेच जेवण बनवणार आपण, एक सर्टन अमाऊंट त्यांना म्हणजे कसं माहितीये का, मी हे जेवण म्हणजे त्यांना जेवण तिकडे खूप छान मिळतं. खूप चांगलं. आणि तिकडे तुम्ही गेलात ना, म्हणजे ते लोकेशन तुम्हाला दाखवू, आम्ही आधीच्या एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं, पण इन केस मिस झालं असेल तर खूप स्वच्छ ठेवतात. आणि जे असे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी ते एन्व्हायरमेंट खूप छान बनवलंय त्यांनी. ग्रीनरी आहे, वॉक करायला मस्त जागा आहे, राहायला छान आहे, जेवण प्रॉपर ते असं बोलतात ना कॅन्टीन टाईप कॅन्टीन आहे. आणि आपण जेव्हा डोनेट करतो, आता बर्थडे आहे, मग ते लोक स्पेशल जेवण करतात विथ स्वीट, गोड जेवण म्हणतात. गोड जेवण पाहिजे का नॉर्मल तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने, तुमच्या बजेट. आणि त्याला हार्डली किती जातात माहितीये, 5,000 6,000 असं काहीतरी मिनिमल चार्ज घेतात फक्त जेवणाचे. बाकी आपण फोन करून विचारायचं. तर आम्ही या टाइमला त्यांना फोन करून विचारलं की असं असं आहे, आम्हाला हेल्प करायची आहे, तर तुम्हाला काय गरज आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना रिन बार हवेत, कपडे धुवायचे बार हवेत. मग ते अमाऊंट सांगतात की 100-200 हवेत, असे 10-10 रुपयाचे बार. आता क्वांटिटी त्यांनी सांगितली, समजा आम्हाला एवढे बार पाहिजे, ते सांगतात की एवढी गरज आहे, तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं तुम्ही काही द्या. फोर्स नाहीये इकडे की तुम्ही एवढंच द्यायचं, हेच करायचं. एवढं लक्षात ठेवा की एखाद्या गोष्टींना तुम्ही त्यांना 200 हवेत, तुम्ही 10 जरी दिले तरी त्यांना ते मदतच होणार आहे. सो रिनबार सांगितलंय आम्हाला, मग तेल आणि चमचे आणि वाट्या. सो हे 4 गोष्टी ते बोलले की आम्हाला आता गरजेचं आहे. यातून आम्ही त्यांना नाही सांगितलं की आम्ही त्यांना काय काय देणार आहे, ते आम्हाला बोलले यातून तुम्हाला जे जमेल ते तुम्ही द्या. सो असं नाही की पैसे देतोय आपण, किंवा पैसे पण तुम्ही देऊ शकतात, पण ते पैसे घेत नाही. ते लोक असं बोलतात की तुम्ही काय बोलतात, गोड जेवण करा किंवा त्याच्या प्रॉपर रिसिट्स वगैरे आहेत. सो ते आज फर्स्ट आहे. तर बघा तुम्ही, आणि एंड कसा चाललाय तुम्हाला. इन केस जर जमलं तर आम्ही आतमध्ये दाखवू की कसं आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कुठे आहे, काय आहे, आणि आतलं सगळं ते लोक कसे ठेवतात. आणि तिकडे आम्ही गेलो ना की ते जे तिकडे म्हातारे लोक आहेत ना, ते छान बोलायला नमस्कार करतात, बोलतात, आणि कळतं की हॅपी आहेत. मेन ते, कारण आता कसं आहे ना, प्रत्येक वेळेस माणूस जेव्हा डोनेट करायचा विचार करतो त्याच्या मनात हेच येतं की मी पैसे देणार आहे, पण ते पैसे त्या गरजू माणसांना पोहोचणार आहेत की नाही. तर इकडे तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता की लोक किती हॅपी आहेत आजूबाजूची. ते फिरतात, ते मस्त त्यांनी गार्डन टाईप व्यवस्थित सगळं बनवलेलं आहे. तिथे सगळं राहण्याचे तुम्हाला सगळं ते व्यवस्थित दाखवतील, तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता. आणि सेकंड आणि थर्ड तर खूपच इमोशनल आहे. सेकंड तर आम्ही तुम्हाला गिव्हिंग बॅक टू सोसायटी वाला आमचा हा सिरीज आहे. ह्याच्यात 3 एपिसोड असणार आहे, तर हा त्यातला पहिला एपिसोड आहे. तर ह्या पहिल्या ह्याच्यात आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठे चाललोय, तसं तुम्हाला सांगितलं मातोश्री, आणि ह्याच्या अराउंड आम्ही काय काय घेतोय वगैरे ते पण तुम्हाला दाखवू. आणि हे ना गिव्हिंग बॅक टू सोसायटी हे तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा तुम्ही बघाल, व्हिडिओ इग्नोर नाही करणार आणि लोकांना शेअर कराल, म्हणजे त्यांना पण कळेल. आणि असं नाहीये की, म्हणजे आम्ही सगळी रिसर्च केली की आम्ही जी मदत करतोय ती मदत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल का, किंवा म्हणजे भरपूर असे आहेत. आम्ही जाऊन आलो ऑलरेडी, जाऊन आलो सगळीकडे, त्यांच्याशी डिस्कस केलंय, बोललोय त्यांच्याशी. आणि हे सगळं एवढंच ह्याच्या मागचा मुद्दा आहे की अवेअरनेस वाढेल. अजून पण भरपूर असे काय बोलतात आश्रम असतील ज्यांना गरज आहे, पण ते एका माणसाला पॉसिबल नाहीये सगळीकडे
शोधणं हे करणं. तर हे 3 शोधलं, तर हे 3 तुम्हाला दाखवते. आणि आम्ही विचार केला की असं काय असेल तर असं वेगवेगळे फर्म्स जे काय आहेत ते तुमच्यापर्यंत आणू, अवेअरनेस वाढवायला. Yes. कारण की कारण जर आमच्या जर आम्हाला तुम्ही लोक बघताय आणि मला माहिती की आपण सगळे सेम लोक आणि तुम्हाला पण जर कुठे डोनेट करायचं असेल तर मग आमच्याकडे आहेत अशा जागा जिथे आम्ही करतो. तुम्ही बघून तिकडे करू शकता. तुमच्याकडे अजून जागा असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, म्हणजे आपल्या कम्युनिटीला कळेल की एवढ्या जागा आहेत. तर हाच एक मोटिव्ह आहे, अवेअरनेस पसरवायची. आणि मी बघितलं की कधी कधी ना लोकांना डोनेट करायचं असतं, पण हम्म. ते ना विश्वास नाही ठेवत लगेच, हम्म, किंवा मग yes, कळत नाही कुठे करायचं. मग Yes. अशा टाइपला आम्हाला असं म्हणजे 1,00,000 लोक तर मिनिमम बघतातच. हम्म. तर मग 1,00,000 लोकांना कळेल की कुठे करायचं, काय Yes. करायचं. आता आम्ही जिकडे चाललोय ते नाशिक. आता बाकी काही न बोलता पहिला मी जेवायला जातो हो. आणि मग सुरुवात भूक करू लागली. या सिरीज. मालवण तडक्याला आलोय आम्ही, कारण की आम्हाला स्पेशली खायचं होतं चना कोलीवाडा. खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर खातोय मी चना कोलीवाडा. कसा लागतंय, मस्त फर्स्ट क्लास. काय घेतलं सांग. आम्ही घेतलेला आहे आत्ता नीर डोसा आणि कुठले मशरूम, घी रोस्ट. गी रोज मशरूम. भाई टेस्ट ए आता तू टेस्ट कर. घे. लवकर कर, अरे लवकर, तुटलं पाहिजे. अरे लवकर, अख्खा उचल ना. हे बघ मी उचलून बसलोय. अरे लवकर, भूक लागले. अरे लवकर लवकर. अरे सॉफ्ट आहे. हा मस्त लागतंय भाई, मस्त. खूपच टेस्टी लागतं. हम्म. हे बघ हम्म. काय आणलं. चमचे आणि वाट्या मी सगळे एकत्र 100 सेम चमचे नाही मिळाले, पण वेगळे वेगळे घेऊन आलोय आणि वाट्या सेम मिळाल्या. वाट्यांमध्ये पण 100 वाट्या आणि 100 चमचे एवढूशाच्यात आले. 50 वाट्या. अच्छा, वाटी काय एकाच्या आत एक होते ना. ओके. आता आम्ही चाललो आहोत काय घ्यायला, जी आम्ही ऑर्डर दिली होती साबणांची. कारण की असं बल्क मध्ये साबण घ्यायचं असेल तर थोडा टाइम द्यावा लागतो ना दुकानदाराला पण. साबण घेतले, पण पण त्याच्यात त्याआधी एक गोष्ट मला- मॅन्डेटरी आहे. पण हा. त्याआधी मला जायचंय ह्याला, कारण की 2 तासाचा रस्ता आहे इकडून. आणि मला माहिती नाही का मी पाणी पिलं की किती मला लोकांनी सांगितलं त्यात फ्रुट्स घाला, सगळं करते मी. नारळ पाणी प्यायली तरी माझं हेच होतं. कदाचित माझ्या बॉडीला पाण्याची गरज लफरा आहे लफरा. ठीक आहे, तर आता पटकन जातो, बघूया. तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही दिले ते वाट्या आणि चमचे पण त्यांनी सांगितलेले, तर ते एक झालंय काम. इथे त्याच्यात पण अर्धा कसं तास आलं माहितीये, गेला. आमच्या इथे मोठी चमच्या वाट्यांची दुकानं नाहीत, तर मग छोटे छोटे जे आहेत ना त्याच्यात पण एकच चालू होता. आणि त्याच्याकडे जाऊन आम्ही विचारलं ना, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे होते. तो मी वेगवेगळ्या 84 टोटल घेतलेत मी, कारण 16 नाही मिळाले. आता काय करणार, त्याकडे नव्हते. कॉफीचे होते छोटे आले, पण मी बोललो छोटे देऊन उपयोग नाही, तर 84 ते घेतले आणि वाट्या 50 घेतले. तुला माहिती आपण जामी नाक्याला गेलो असतो ना तर आपल्याला सापड मिळाले भरपूर असते. मिळाला. पण आता ते मार्केट एरियामध्ये जाणं मध्ये ना भरपूर टाइम जाईल. ऑलरेडी आम्ही लेट झालो, कारण की आधी वेगळं काम होतं आमचं, म्हणजे बँकेत थोडं काम होतं, ते करायला गेलो. आणि अरे आपल्याला बँक ऑफ बरोडा पण जायचंय. ह्याचं काहीतरी झालंय, पैसे घेऊ शकतात, निघत नाहीये काहीतरी. डेबिट issue फ्रीज झालाय. केलंय त्यांनी माझं, कारण केवायसी झालं नाही अजून एकदा. हा, सो ते सगळं बघू आणि पटकन निघतो. भरपूर लेट झालाय, 2 वाजले, म्हणजे नाशिकला पोहोचायला 4 वाजतील. मग आम्हाला यायला परत 7 वगैरे वाजतील. सगळं घेतलेलं आहे, मगाशी व्हिडिओ काढायला विसरलो. 15 लिटरचं तेल आणि रिन हे सगळे रिनचे साबण आहेत. साबण टाकलेत, साबण घेतले, चमचे घेतले, वाट्या घेतल्या आणि तेल घेतलं 15 लिटरचं. आणि खूप नशिबाने मला हे एकाच दुकानात मिळालं. काल मी फोन करून भरपूर जागेवरून विचारलं, ते बोलले की 15 डब्बा नाही आहे मेरे पास. सॉरी 300 साबण आणि 300 साबणं घेतलेत रिनचे. म्हणजे कसं त्यांना सतत लागत असतील मे बी, कारण भरपूर लोक आहेत. तर 10-10 रुपयेवाले ते साबण घेतलेत. तेल घेतले सनफ्लॉवरचं 15 लिटर. आता एवढं सगळं घेतलंय. शिवानी गेले वरती. मला तर आता वाटतं की सगळं जेवढं हवं होतं सगळं घेऊन झालेलं आहे. आता इथून फक्त जायचंय बस. तिथे पोचायला 1.5 तास लागतो. तुम्हाला तिकडे गेल्यानंतर त्याचा परिसर पण दाखवतो, किती छान आहे सगळं, व्यवस्थित एकदम. आतमध्ये एन्व्हायरमेंट कसं असतं. आता दुपारच्या आता आम्ही पोहोचू तेव्हा कदाचित झोपले असतील लोक, पण माहित नाही. चला तिकडे जाऊन दाखवतो. आर मॅडम इज हियर. कैसा लग रहा है? हल्का लग रहा है? हल्का हल्का महसूस हो रहा है? हो, हलका हलका महसूस हो रहा है की 10 मिनिटात परत होईल. हल्का हल्काचा फीलिंग आ रहा है की वापिस हल्का होने का जरूरत पड सकता है. तर जसं तुम्हाला मी सांगितलं सगळं घेतलेलं आहे. शिवानी पण आलेली आहे, डिक्कीमध्ये. डिक्कीमध्ये टाकलं. ओके. तर मग आता घेतले 300 साबण. तुला परत सांगतो, यांना मी सांगून झालेलं आहे, दाखवून पण झालेलं आहे. 300 साबण, त्याच्यानंतर 15 लिटरचा तेलाचा डबा आणि सुहाना तुझा बिर्याणी मसाला. ठीक आहे, डन. चला गाईज आता निघूया. 2 तास तिथे पोचायला लागतील अंदाजे. आता तिकडे गेल्यावर झोपले असतील तुम्हाला कसं एन्व्हायरमेंट दाखवू आम्ही तिकडचं. पोचलो आम्ही फायनली. आणि या आश्रमाच्या बाजूला अशी खाडी पण आहे. थोडासा ब्रिज तुटलाय पण लोक मजा करतायत.
जाऊ देत. या माणसाने जोरात ब्रेक मारला हे बघा. तेलची डब्बे. हे कॅन्टीन आहे त्यांचं आणि इथे ते आय गेस ठेवायला जात आहेत. तिकडे नेहमी ठेवतात. इथे काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे वाटतं आता आणि मस्त ग्रीनरी आहे. राऊंड वगैरे मारायला मोठी काय चालू अजूनच ना आपण इथे सगळे मेडिटेट करतायत वाटतं. मस्त आहे बघा. हे एवढा मस्त त्यांना एरिया. इथे बॅडमिंटन वगैरे खेळायला पण जागा आहे व्यवस्थित. सगळं आहे इकडे. राहायला वगैरे आहे. आणि इकडे त्यांचे क्वार्टर्स आहेत. इथे राहायला आहे, तिकडे राहायला आहे, इकडे पण भरपूर रूम आहेत. छान जागा आहे एकदम. ते जे असतात ना टॉमी टाईप, जिथे जातात तिकडे सुसू करतात. ही पण बघा, जिधर जाऊंगी उधर सुसू को जाऊंगी. सुसू मेरा जन्मसिद्ध अधिकार आहे. तोंड बघा कसं झालंय, तोंड कसं झालंय. शिव्या दिल्या वाटतं. त्यांना विचार उचल कुठे माहित नाही मला पण. खिडकी दिसतीये. कसली सुसूची. टॉयलेट वाला डेटॉलचा वास पण येतोय पण. हा चल टॉमी चल. इथे कला मंच पण आहे ब्रो. म्हणजे इकडे ते वेगळे वेगळे काहीतरी कार्यक्रम करत असावे कदाचित. ज्यांची जी कला आहे सिंगिंग असेल. हा ते सगळं इथे प्रमोट करतो ना. हो. म्हणजे लोकांना नुसतंच इथे राहायला नाही, त्यांना असं वेगळे वेगळे त्यांच्यातले कला बाहेर काढणं हे सगळं काम आहेत. हे परत वॉशरूमच्या शोधात. भेटतंय का बघू. हा ताईला नाही अगं त्यांना विचारू ना रे. 2 मिनिटं थांब ना, त्यांना विचारू ना. तर इकडचा राजा इकडे काही कसा chill कुठे करतोय. बसलाय बघा. आणि तो खाडीमध्ये शेपटी का आला होतोय पण तो. खाडीमध्ये बघतोय तो. हा? जुलीचा भाव वाटतोय कानावानी. अर्धा कान जुली सारखा आहे, अर्धा नॉर्मल कुत्र्यासारखा आहे, अर्धा हिच्यासारखा कान आहे. हा हा कर जा. कशाला भाव बी करायचंय मग तुला. बाय ब्रो बाय. एन्जॉय एन्जॉय. आप बैठो उधर ही बैठो, कोई गम नहीं. चहाची वाट बघतोयस. हा चहाची वाट बघतोयस. तर आता सगळं झालेलं आहे. तर आम्ही एक असं लंच पण दिलं. आता मागे गणपती Yes. येत आहेत 22 तारखेला. तर तेव्हा आम्ही संध्याकाळचं दिलं बिकॉज कोणीतरी सकाळचं दिलं होतं. तर आता ते आम्ही म्हणजे डिस्कस करत होतो आणि ते सांगत होते आम्हाला की ते कसं काय चालतं, कुठून लोक येतात आणि काय गरज पडते त्यांना. तर ते आम्ही तुम्हाला सांगतो बाहेर एकदा फक्त एक्झिट आमचं होते. एक्झिट मध्ये हा. खूप आम्ही थांबू नाही शकत. म्हणजे एकदम असं छान वातावरण ठेवलंय त्यांनी. खूप अमेझिंग. यांनी असं म्हणजे एका माणसाला इकडे येऊन सगळं करता येईल. तुम्हाला जर कला फ्रेंड्स बनवता येतील. हा. फ्रेंड्स तर असतातच. मेन असतो मेंटल सपोर्ट, तो इथे आहेच तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त आता ह्यांनी आम्हाला जेवढं सांगितलं ना ते तुम्हाला मी व्यवस्थित एकदम सगळं झाल्यानंतर सांगू की कसं हे लोक मॅनेज करतात. थोडेसे आम्ही वाकडे उभे आहे, कारण गाडी वाकडी जबरदस्ती लावायला गाडी लावली अशी लागलीये. माझ्या बायकोनी. हा तर इकडे आम्ही आतमध्ये जास्त शूट केलं नाही, पण तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढा मोठा ते असा- आम्ही जिकडे बसलो होतो ते त्यांचं कॅन्टीन आहे. तिकडे ते हम्म. लोक खातात वगैरे म्हणजे हम्म. चहा वगैरे होतो तिकडे, ब्रेकफास्ट वगैरे. आणि तिकडे स्टेज होता जिकडे कार्यक्रम होतात. कोणाला काय म्हणजे कला वेगळे दाखवायची वेगळे, असेल yes. तर. आणि आताच आम्हाला कळालं की त्यांच्या इथे आता 2-3 दिवसांनी गेम्स होणार आहेत. हो येस. प्रॉपर म्हणजे असे ग्राउंड मध्ये टेंट्स लावून मेल्यामध्ये कसे गेम्स असतात, फुगे फोड फुगे फोड, तसे वाले, पण जरा म्हातारे फ्रेंडली. हा तसे गेम्स वगैरे होणार आहेत. तर त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीज पण असतात आणि ते आम्हाला सांगत होते की त्यांना असं महिन्याला जे स्वतःच करू शकतात त्यांच्यासाठी ते लोक किट बनवतात. मग ज्याच्यामध्ये आंघोळीचा साबण, मग कपडे shampoo, धुण्याचा साबण, आंघोळीचा साबण, दाढी toothpaste, brush, हे करण्याचं. सगळं म्हणजे तुम्हाला एव्हरी मंथ ते एक किट देणार. तो मंथ तुम्ही त्या किट मध्ये काढू शकता. तुम्हाला खायला तिकडे चांगलं भेटतं. तुम्हाला आता आम्ही गेलो तेव्हा चहा पित होते लोक, आणि सगळं तुम्हाला सर्व करणार. असं नाही की तुम्हाला स्वतःहून घ्यायचंय. आणि मग तो किट बनवायला मग ते आता ती बोलत होती आम्हाला की आम्हाला साबणांची गरज होती. हा, आणि तर नेमकं नेमकं तुम्ही आपण- फोन केला. हम्म. मग असं होतं की आपण फोन केला ना की त्यांच्या घरी त्यांच्या स्टॉक मध्ये जे संपायला आलंय हा, ते ते लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही आणा. मग ते बोलले की असं मग आम्हाला महिन्याला साबण वगैरे मिळतं, कारण की त्यांचं ते किती लोकांचं करणार हो. ना, बाकी सगळं आपण टोटल करतोय. 89 लोक आहेत तिकडे. आता त्यांची 100ची कपॅसिटी आहे. 89 लोक आहेत. त्यांचं फुल जेवण, त्यांचं राहणं, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं हे सगळे आणि ते कपडे वगैरे खूप धुणं. स्वच्छ आहे हो सगळं. हो. आणि ते लोक आणि- आम्हाला बोलले की आता पावसाळा आला की ते लोक छत्री देतात. स्व- उन्हाळा आला की ते लोक काय बोलतात त्याला, एव्हरीडे छास छास पितात. वगैरे देतात. आणि मग गरमीमध्ये आता ते ब्रेकफास्टला सूप, व्हेजिटेबल सूप थंडीत देतात. थंडीत थंडीमध्ये सूप वगैरे व्हेजिटेबल सूप. देतात. आता मग स्वेटर पण काय लोक देतात. आता आम्हाला ते माहिती नव्हतं. ते फोन करून सांगतात. आता त्यांना हो. मे बी साबणांची, चमच्यांची वगैरे गरज गरज होती, तर होती. ते सांगितलं आम्हाला. आणि नेमका आमच्या 2 वाट्या गायब आहे. एक वाटी गायब आहे एक कुठेतरी. वाटी कुठेतरी गायब आहे.
जाऊ दे चल ब्रेक सापडे. मारलं ते पडलं त्याच्यामध्ये, हा. ते जाऊ दे. पण अशी हेल्प करू शकतो आपण. आणि एवढंच नाही, कधीतरी ते लोक गहू वगैरे पण बोलतात आणि खूप कमी रेट मध्ये मिळते. आणि हो. आपण बाहेर जाऊन एकदा डिनरला गेलो तर आपले 2-3 हजार कुठेच नाही. जातातच. मग एखादा डिनर स्किप करून आपण ह्यांना हेल्प करू Yes. शकतो. आणि अजून So- एक यांच्याकडे नॉर्मल जेवण, आता समजा आज आहे, आज जी पण तारीख असेल, मला 10 तारखेला यांना जेवायला द्यायचं, कारण मला 10 तारखेला काहीतरी आहे बर्थडे मोठं. असेल But- म्हणजे कोणाचा तरी Special स्पेशल day डे असेल, असेल, तर birthday त्यासाठी हे असेल, लोकं- लग्न वगैरे. हा, हा. त्यासाठी हे लोक काय करतात, 4000 रुपीज नॉर्मल टाइमचं जेवण, वीक डेजचं, सॅटर्डे पण त्यातच येतो त्यांचा, आणि संडेला आणि संडेला गोड जेवण ठेवू शकतो, ते 7000 रुपीजचं 7,000. असतं. आणि ह्या सगळ्याच्या रिसीट्स तुम्हाला मिळतात. आम्हाला याची रिसीट मिळाली, आता ती कुठे ठेवली हिने? हे इथे इथे माझ्याकडे. मी ठेवली तुझ्या नाही, माझ्याकडे पाकिटात नाही. आहे आणि मला बोलतोय. सॉरी गाइस, थोडासा हा? झोल झपाटा होता है, ते लोक तिथे भेटलेले तेव्हा. हा, बघा. की तुम्ही काय काय प्रॉपर सामान एक एनवेलप दिलंय. आणि त्याच्यात रिसीट असते. त्याच्यात रिसीट वर तुम्ही किती दिलं, काय दिलं, ते सगळं लिहिलेलं असतं. हम्म. तर एक फक्त आम्हाला म्हणून हे चालू करतोय आम्ही, की आता आमचे 1 मिलियन झाले आणि मी इथे एव्हरी इयर येतो. मग आता पहिले मम्मी पप्पांसोबत यायचो, आता मम्मी पप्पांचा जेव्हा बर्थडे असेल तेव्हा मी इकडे येतो, त्यांच्या दोघांचा एक दिवस ठरवतो आणि त्या दिवशी येऊन इथे जेवण वगैरे जे मला जमेल तसं करतो. तर आणि तुम्ही कॅश पण देऊ शकता yes. तुमच्या ह्याच्यावरती. जेवढं तुम्ही करू शकता, तुम्हाला जर करायचं असेल तर ही एक जागा चांगली आहे. मला युजली आधी आम्हाला असं व्हायचं की कुठे जाऊ, कारण आपल्याला माहिती नाही आपल्या पैशांचा उपयोग कसा होईल, म्हणून ही आता आम्हाला भेटली तर आम्ही इथेच जायचो. अजून 2 जागा आहेत, त्या 2 जागा तुम्हाला वेगवेगळ्या पुढच्या पार्ट्स मध्ये दिसतील. तर हा होता पण हे एक, व्हिडिओ शेअर करा, म्हणजे Yes. जसे तुम्ही फन व्हिडिओज आणि आमचे चॅलेंज व्हिडिओ शेअर Yes. करता तसं ही पण दिस इज ओनली फॉर स्प्रेडिंग अवेअरनेस, की तुम्ही तुमच्या थोडंसं तुम्हाला जर डोनेट करायचं तर ह्या जागा तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला माहिती आहे जागा तर त्या पण तुम्ही ह्याच्यात टाका. आम्ही जास्त आज कुठला बाकी विषय नाही घेणार या व्हिडिओमध्ये. हा मेजॉरिटी आणि आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकू, ऍड्रेस Yes. टाकू, Address टाकू. कॉन्टॅक्ट टाकू. येस. आणि तुम्हाला कधी असं काय वाटलं द्यायचं असेल त्यांना फोन करून विचारू शकतात की Yes. आम्हाला डोनेशन म्हणजे आम्हाला इच्छा आहे हेल्प करायची, तर Yes. तुम्हाला काय गरज आहे, हा. मग ते सांगतील. आणि तुमचा दिवस कुठला फ्री आहे, कारण त्यांचे दिवस आता पण ते लोक डायरी पूर्ण मेंटेन करतात. हो. आता 22 तारखेची डायरी उघडली की त्यांना लगेच इथं की 22 तारखेला इकडे ऑलरेडी माणसाने रजिस्टर केलेलं आहे. तर मग सकाळचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं असं डिस्ट्रीब्यूट होतं. तर तुम्हाला जिथे स्लॉट मिळेल तिथे तुम्ही मदत करू शकता. माझी स्किन छान दिसते. सुसू करून आलीस ना, मला परत झालीये. हे जायचं ना तिकडेच यार. नाही, आता मला कंटाळा, आता मी घरीच जाणं, किंवा रस्त्यात काय मॅकडॉनल्ड्स वगैरे दिसलं तर थांबा. तर गाईज आता मी घरी चाललोय. हम्म. घरी सामान आलंय नेक्स्ट एपिसोड साठी, Yes. आणि ते दाखवलं तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये. हा. तर इकडे आम्हाला प्रॉपर आतमधली व्हिडिओ आता बनवता नाही आली, नाही. कारण त्याला परमिशन आणि द्यायचे ना होते. इथे ना ते म्हातारे लोक असे बाहेर बसलेले खूप असतात ना, sweet आहेत आजोबा यार. लोक, ते लोक असे गप्पा मारतात हो. की आलात का, हा, झालं कसे का, आहेत? चहा घ्या. चहा घ्या, चहा नको तुम्हाला लिंबू गरम पाणी. होते तर लिंबू पाणी घ्या, कॉफी घ्या. म्हणजे ते एवढे स्वीट लोक आहेत ना, ते लोक तुम्हाला असं, म्हणजे तुम्ही फॅमिलीमध्ये कसं आपल्या घरी जर आजी आजोबा असेल तर तू घरी आल्यावर कसं तुम्हाला ट्रीट Greet करतात, तसंच करतात. ते इथे तसंच ग्रीट करतात. ते सगळ्यांना ग्रीट खूप बरं वाटतं ते बघून यार. आणि अजून कसं म्हणजे हा खूप व्हिडिओ असं गप्पा मारतोय, पण बाकी काही नाही करू शकत, म्हणजे हो. परमिशन लागते ना आतमधलं पण हा, सगळ्या ते गोष्टी असं आहे दाखवायला. की त्यांच्यासाठी त्यांना मला माहिती नव्हतं, कारण मी तर नॉर्मली नेहमी येतो. तर मी त्यांना विचारलं की मला आतमधली व्हिडिओ बनवायची कसं काय आहे, तर त्याला ते पत्र बोलले की वगैरे. नाही तुम्हाला सॉरी, पण तुम्हाला ऑलरेडी अर्ज करायला लागेल, मग हा. तो पास होईल. मग मी विचार केला की आपला हे लांबवायला नको, म्हणून आम्ही नॉर्मल व्हिडिओ आतमधलं तुम्हाला आम्हाला जेवढं दाखवता अवेअरनेस आलं इज तेवढं. व्हॉट वी नीड. येस, आम्हाला हे मग ते हवं. आम्ही दाखवू नको दाखवू, येस. म्हणून बाहेरून आम्ही शूट केलं. हम्म. बाकी खूप स्वीट लोक आहेत तिथे. आणि हर टाइम आम्ही येतो, आम्हाला विचारतात की लिंबू पाणी घेणार का, हे हा. घेणार का, ते घेणार का, आणि प्रॉपर टाइम टू टाइम यांचं Yes. जेवण वगैरे सगळं प्रॉपर असतं. बस अजून काय. आणि हा, इथे कशा टाईपचे लोक येतात, काही असं असतं ना की कपल आहे ज्यांना मुली झालेल्या आहेत, मग कोण म्हणजे असं, किंवा मग कधी कोणाची तेवढी ऐपत नसते, म्हणजे भरपूर वेगवेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स मधनं आलेले लोकं ते आहेत. लोक आहेत. सो असं कोणाची एक स्टोरी अशी नाहीये. सो सगळ्यांसाठी हे वेलकम वेलकम करतात हे हो. लोक. सो आणि छान सांभाळतात, ते खूप इम्पॉर्टंट आहे हा. की इकडच्या माणसाला तुम्ही कधी असं दुखी नाही बघणार. हा. कुठलाही पण, आता आम्ही एवढा टाइम इथे होतो, एक पण असा म्हातारा किंवा म्हातारी आम्हाला बाई असं नाहीये, दुःखी माणूस नाही नाही जो दुःखी दिसतोय. सगळे मस्त, त्यांच्या आपसात त्यांचा एक फ्रेंड सर्कल झालेला आहे, ते त्यांच्यात गप्पा मारतात. मी बायकांना बघितलंय मस्त असं ते पॉन्डशी पावडरने आपलं, हा, जसं मस्त आपल्या आहे. आजी लोक वगैरे करायचे तसं करायचे. सगळं तेल लावून असं आंबोडा बांधणं, सगळं असं प्रॉपर मिरर दिलेत सगळ्यांना. सगळ्यांना व्यवस्थित छान आहे. आहे सगळं, तर मस्त वाटतं इथे येऊन. तर तुम्हाला पण जर काही करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही Yes. टाकतोच आहे, तर तुम्ही करू शकतात. आणि आता जातो मी पुढे, बघू काय आजचा दिवस कसा पण चालला. मॅन्डेटरी. एक वाटी
ही ती एक वाटी जी माझ्या सीट खाली गेलेली आणि शाणे मी ब्रेक मारला खरं काय ते सांग ना. अरे एक गाडी आम्ही चालू होतो, एक गाडी अचानक अशी आली आडवी, म्हणजे मग ते ती पण ब्रेकच side- मारला ना. हा मग मी पण हू झालं. तर मग सगळे वाट्या इकडे तिकडे त्यातली एक वाटी. जर मातोश्री मधनं कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुमची एक वाटी माझ्याकडे, सॉरी. सॉरी तिकडे 50 सांगितलं आणि त्यांनी मला 49च आहेत. सॉरी. आणि आणि हा. हा मान आलेला आहे सामान is नेक्स्ट here. पार्ट साठी. ओ. तुम्हाला कळेल, तुम्ही गेस करा की हे सामान म्हणजे हे सामान बघून तुम्हाला काय वाटतं की नेक्स्ट कशासाठी? काय असेल. पण ते तसं उघडलेलं काय? ते हेवी आहे ना. काही सामान सगळं इकडे आलेलं आहे जे आम्हाला नंतर उद्या जायचंय. आता हे इथे सामान आलेलं आहे, पण तुम्हाला त्या व्हिडिओज एका मागोमाग एकच दिसतील. ही व्हिडिओ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती दुसरीकडे आम्ही जिथे जातोय ती वाली व्हिडिओ दिसेल. तर थँक्यू जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल. प्लीज कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माहिती असलेल्या जागा जिथे डोनेट करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक थँक्यू, तुम्ही आम्हाला 1 मिलियन पर्यंत पोहोचवलं. त्यामुळे आम्हाला हे सगळं पण दाखवायचंच होतं नेमकं की तुम्हाला जर डोनेट करायचं असेल तर कुठे डोनेट करू शकता. आणि भरपूर जणांनी तुम्ही ओळखलंय की आम्ही काय काय करणार आहे. तर एक पार्ट तर तसं झालेला आहे, 2 पार्ट बाकी आहेत. उद्या आणि परवा तो पार्ट येईल. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. असंच सपोर्ट करत राहा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.